वांबोरी चारी टप्पा 2च्या कामाला गती. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार. टप्पा 2च्या कामाकडे माझं विशेष लक्ष. 32 तलावांना लवकरच पाणी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आमदार अक्षय कर्डिले. पांढरीपूल इथं कामाची पाहणी. 12 गावातील 32 तलावांना मिळणार योजनेचं पाणी. स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांचं स्वप्न साकार होणार. शेतकऱ्यांच्या आनंदातच खरी श्रद्धांजली ठरणार. नगर राहुरी, नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वांबोरी चारी टप्पा 2च्या कामाला आता वेग येणार असून या योजनेमुळे 12 गावातील 32 तलावांचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे. पांढरीपूल इथं वांबोरी चारीच्या कामाची पाहणी करून कामाचा शुभारंभ आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. मुळा धरणाची पाणी पातळी 80% पुढे गेली असून लवकरच वांबोरी चारीला मुळा धरणातनं पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे वांबोरी चारीच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार अक्षय कर्डिले म्हणाले की वांबोरी चारी टप्पा 2च्या कामाकडे माझं विशेष लक्ष आहे. या टप्प्यामध्ये राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघातील 12 गावातील 32 तलावांचा यामध्ये समावेश आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणं हे माझं प्राधान्य आहे. स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी वांबोरी चारी योजनेसाठी 92 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठं योगदान दिलंय. त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. काम पूर्ण करताना निधीची, प्रशासकीय मंजुरीची किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली तरी ती सोडवण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार कर्डिले यांनी दिली आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं स्वप्न म्हणजे वांबोरी चारी टप्पा 2चं काम गेल्या 2 वर्षापूर्वी साहेबांनी आणि आमदार साहेबांनी एकत्रित येऊन भूमिपूजन समारंभ संपन्न केला आणि कामाची सुरुवात केली. आणि आज आपण पाहतो की हे काम अतिशय प्रगती पातळीवरती चालू आहे. अत्यंत चांगल्या दर्जाचं काम आज आपण पाहणी करताना माहिती घेतली तर काम चाललेलं आहे. खरं म्हणजे हा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. म्हणून विशेष साहेबांचा नेहमी पाठपुरावा आणि लक्ष वांबोरी चारीकडे पहिल्यापासून. आणि साहेबांचं स्वप्न होतं की माझ्या मतदारसंघातील सर्व गावांना पाणी मिळालं पाहिजे आणि त्याकरताच हा प्रकल्पाची सुरुवात झालेली. आज इथं आल्याच्या नंतर आपल्याला सर्वांनाच साहेबांची आठवण येते. साहेब आपल्यामध्ये नाही त्याची 100% सर्वांनाच उणीव भासते. कारण की किती बारीक साहेब लक्ष द्यायचे, एक एक गोष्टीला साहेबांना फोन राहायचा आणि साहेबांनी पूर्णपणे जबाबदारी घेतलेली तलावांचा समावेश केलाय. आज खरं म्हणजे वांबोरी चारी म्हटलं की ज्यावेळी पोटनिवडणूक होती, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या प्रचाराच्या निमित्तानं सभेसाठी आलेले. त्यावेळेस साहेबांविषयी त्यांनी आवर्जून उल्लेख केला की जेव्हा जेव्हा मला कर्डिले साहेब भेटतात एकच त्यांचं माझ्याकडे हट्ट असतो, तो म्हणजे वांबोरी चारी. म्हणजे ही चारी किती महत्त्वाची आपल्याला सर्वांना माहिती आहे. साहेबांच्या सर्वात जास्त आणि आवडता विषय म्हणजे वांबोरी चारी. त्यामुळे आता राहिलेले 7-8 महिने आपल्या कामासाठी, या कामासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल मी स्वतः ग्राउंडवर उभा राहून आपल्याला या करता मदत करण्याकरता पूर्णपणे तयार आहे. आणि निश्चितपणे या संबंधित ज्या ज्या अडचणी आहेत आणि समस्या असतील त्या पूर्णपणे सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि निश्चित काम कुठल्याच प्रकारे अडथळा न येता आपल्याला चांगल्या पद्धतीने पूर्ण करून आपल्याला भव्य दिव्य असा कार्यक्रम करून साहेबांच्या स्वप्नपूर्ती ही करायची आहे. कारण की आता संबंधित इथं अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, आमचे सर्व कुटुंबातले सदस्य म्हणजे साहेबांवर प्रेम करणारे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत. आणि आपल्या सर्वांनाच साहेबांची खरं म्हणजे ही काम पूर्ण करून इच्छा पूर्ण करण्याची आपल्याला सर्वांना मनातून मनोकामना आहे. म्हणून नक्कीच 100% हे काम चांगल्या दर्जाचं चालू आहे आणि चांगल्या प्रकारे हे काम येणाऱ्या काही दिवसात, महिन्यातच पूर्ण होते. नक्कीच आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा मी ही विनंती करेल
की आपण जेवढं लवकर होता येईल, आता मी 7 महिने धरले, पण त्याच्याही जेवढं आपल्याला लवकर करता येईल तेवढं आपण सर्वांनी लक्ष देऊन ह्या कामामध्ये सहभागी राहावं. आणि संबंधित आपल्याला ज्या अधिकारी वर्गाला जर अडचणी आल्या, कुठल्याही गावातील कुठल्याही शेतकऱ्याचे असो किंवा कोणाचाही असो, आपण लगेचच मला तुरंत फोनवरच जरी कळवलं तर मी लगेच त्याच मिनिटाला ती अडचण दूर करेल. पण काम आपलं चांगल्या पद्धतीने पुढं आपल्याला घेऊन जायचं आणि नक्कीच हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे पाणी आल्याच्या नंतर येईल, तो खरं म्हणजे आदरणीय कर्डिले साहेबांना ती श्रद्धांजली 100% असते. तर निश्चित आज पाणी करत असताना आपण पाहिलं की चांगल्या प्रकारे काम चालू आहे. तर असंच आपल्या सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, संबंधित आमचे कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे सर्वच ग्रामस्थ, प्रमुख पदाधिकारी यांनी आज उपस्थिती लावली, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपण या कामाला अशाच पद्धतीने चांगल्या गतीने पुढे नेऊ. आणि सर्व आता इथं शेतकरी उपस्थित आहेत त्यांनाही मी सांगतो की 7 महिन्याच्या आत आपल्याला ही 100% वांबोरी चारी टप्पा 2 हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. वांबोरी चारीचे पाणी मिळाल्यानंतर या भागातील शेतीला मोठा आधार मिळणार असून शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला या योजनेमुळे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार असल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासह आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचवणं हा केवळ विकास कामाचा भाग नसून त्यांच्या जीवनमानाशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे वांबोरी चारी टप्पा 2चं काम कोणत्याही परिस्थितीमध्ये रखडू देणार नाही. लवकरात लवकर काम पूर्ण करून 12 गावातील 32 तलावामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असंही आमदार अक्षय कर्डिले यांनी स्पष्ट केलं आहे. वांबोरी चारी टप्पा 2 पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी हे उद्दिष्ट प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांचं स्वप्न साकार होणार, शेतकऱ्यांच्या आनंदातच खरी श्रद्धांजली ठरणार. वांबोरी चारी टप्पा 2चं काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावं हे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं स्वप्न. यासाठी त्यांनी कायम शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाचं फलित आता वांबोरी चारी टप्पा 2च्या माध्यमातून प्रत्यक्षात येत असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवणार आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद, बहरणारी शेती आणि पाण्यामुळे समृद्ध होणारं गाव हेच स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल. शेतकऱ्यांचा आनंदोत्सव हाच स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण होणार. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.